तर ही जी नामं आहेत ही मित्रांनो भाववाचक आहेत. याचं कारण असं की ही नावं आपण केवळ आणि केवळ कल्पनेने समजून घेतो. कल्पनेच्या माध्यमातून आपण ही नामं समजून घेतो, म्हणून यांना भाववाचक नाम असे म्हणतात. मग आता भाववाचक नाम या गोष्टीचा जर आपण विचार केला तर लक्षामध्ये येतं आपल्याला की कशा पद्धतीनं आपल्या मनातील भावना आपण प्रकट करतो. थोडक्यामध्ये लक्षात घ्या की ज्यावेळी काही संकल्पना केवळ आणि केवळ कल्पनेने जाणून घ्याव्याच लागतील. आता उदाहरणार्थ आपण जर म्हणालो की मला थोडासा आनंद पाहिजे, मला खूप दुःख झालेलं आहे, तर हे जे आहे ना दुःख किंवा आनंद, तर या बाबी केवळ आणि केवळ समजून घ्याव्या लागतील. आणि मग हे कशामध्ये येतं तर हे येतं केवळ आणि केवळ भाववाचक नामामध्ये. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो अशा पद्धतीने नामाची जी संकल्पना आहे या संकल्पनेचा अगदी आपण जर थोडक्यामध्ये आढावा घेतला तर लक्षामध्ये येतं आपल्या की शब्दांच्या जाती एकूण 8 प्रकारच्या आहेत. यातला हा अत्यंत महत्वाचा आणि पहिला जर काय असेल तर तो आहे नाम. आणि नामाचे एकूण प्रकार किती तर नामाचे एकूण प्रकार सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आणि पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे पुढच्या घटकामध्ये सर्वनाम.